मनीषा व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर आजची किटी आणि आजचा स्पेशल डे आहे तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तर तो आम्ही सगळ्यांनी आणि मी कसा सेलिब्रेट केला आहे ते पाहूया. आमची धमाल मस्ती आणि आम्ही केलेला एन्जॉय. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर मग माझ्यासाठी काय गिफ्ट आणले तुम्ही? हॅलो, आज ब्लॅक डे, नो व्हॅलेंटाईन डे. कसलं ब्लॅक डे? हे बघा, आमच्याकडे असं असतं व्हॅलेंटाईन डे. नवरा तर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार नाही, म्हणून मी चालली आहे मैत्रिणींसोबत. एवढं चेंद्रीत बसून आम्ही ना, आमची किट्टी आज कुठं चाललेली आहे. मनीषा, हाल बरी आहे ना तुझी? ज्योती बसली ना ग तू? एकदम व्यवस्थित. तर आणि इकडे तर ट्रिपल सीट आहे ऍक्च्युली. डबल दिसत असेल तरी. आम्ही मैत्रिणी सेलिब्रेशनसाठी आलोय पलावामध्ये शालू ढाब्यावर. तर पाहूया इथलं लोकेशन आणि इथलं झकास मेनू. इथे आल्यावर सगळ्यात पहिले पाहिले आम्ही तो म्हणजे हा जिवंत खेकडा. खरं तर हे हॉटेल एवढे मोठे आहे आणि बसायलाही एवढ्या जागा आहे की आपल्याला कुठे बसावं हे समजत नाही. मग त्यातून आम्ही एक जागा चॉईस केली आणि आम्ही सर्व मैत्रिणी एका ठिकाणी जिथे व्यवस्थित बसू शकेल अशी जागा आम्ही प्रथम निवडली आणि सगळेजण प्रथम आम्ही एकत्र एका जागेवर बसून मस्त आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि आता आम्ही जेवणाला ऑर्डर सुद्धा दिली. जेवण येऊपर्यंत आमच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या, हसी मजाक. आणि पुढच्या दिवसाचं प्लॅनिंग सुद्धा इथेच बसून आम्ही सुरू केलं. कारण आज म्हणजे आमचा किट्टीचाही दिवस होता आणि स्पेशल म्हणजे व्हॅलेंटाईन डे सुद्धा होता. सगळेजण व्हॅलेंटाईन आपल्या आपल्या नवऱ्याबरोबर करतात आणि आपण आमच्या मैत्रिणीसोबत करतोय. म्हणजे किती बेकार आहेत आम्ही नवऱ्यांना सोडून करतोय. जन्नत आहे असं वाटते. खरंच खूप सुंदर हॉटेल आहे आणि भरपूर मोठं आहे. तुम्ही किती लोक आले तरी इथे काहीच प्रॉब्लेम नाही. इतकं छान इथलं लोकेशन आहे आणि वरच्या फ्लोअरवरून खाली सुद्धा आपल्याला क्लिअर दिसतंय, ते पाहू शकता. Goodbye. मस्त सगळ्यांचे जेवण झाले, छान छान फोटोही काढले आणि आता आम्ही सगळे निघालोय मैत्रिणीच्या घरी. चला तर मग. होऊ शकता तुम्ही.
हे असे आम्ही काही करू शकतो मला तेव्हा आठवलं तेव्हा सांगू तर हा मैत्रिणीचा रूम आहे आणि खास तिच्या घरी आम्ही असं लांब आलोय आज कितीसाठी आणि खूप सुंदर लोकेशन आहे. हवा आहे इथे खूप छान आहे एकदम आणि हवेशीर रूम आहे एकदम. फर्स्ट खेळलेली आहे आणि मला वाटतं तीच जिंकणार आहे. सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा. हे बघ अशा प्रकारे हा गेम होता. रबर मध्ये शेंगदाणे टाकणे. सिद्धी मध्ये आली आणि अर्चनाने स्कोर केलेला आहे 10. अगं मग रबर लांब लांब करायचे ना. तुमच्याकडनं 16ची.
आजकल प्यार नहीं डार्लिंग, दोस्ती इम्पोर्टेंट है और दोस्ती के लिए हम सब एक दूसरे पर मर मिटे हैं। तुझं दुःख हरिता उभ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता तुझं सुख करिता तुझं दुःख हरिता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता पहा झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षानं एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो या स्पर्श घ्यावा जाणूनी हा माझा स्पर्श सेवा जाणूनी गोड मानूनी द्यावा आशीर्वाद माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तुझं सुख करिता तुझं दुःख हरिता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता जशी मावळत्या उन्हात केवळच्या बंधात नागीन सळसळली इथं कोणी आसपासना डोळ्यांच्या कोनात सना तू जरा माझ्याशी बोलना ओठांची मोहन खोलना तू लग बग जाता माग वळून पाहता घडली दूर दूर उडते केस बुरू बुरू डाव्या डोळ्यावर वटळली जशी मावळत्या उन्हात केवळच्या बंधात नागीन सळसळली फुगाच भयवीता नूना फुगाच रुसवा नूना पदर चाचून हातानं ओठ जरा लावीशी दातान हाराग जीव घेना खोटा खोटाच बाना आता माझी मनाहून कळली तिची चाल तुरु तुरु उडते केस मुरू मुरू डाव्या डोळ्यावर वटळली अशा पद्धतीने दुपारचे जेवण झाले, त्यानंतर आमचे गेम झाले, त्यानंतर आईस्क्रीम पार्टी झाली, त्यानंतर खेळ झाले, डान्सही झाला आणि आता छान आम्ही गाणीसुद्धा गायली, ओटी भरण झाले आणि आता आम्हाला परत त्या हॉटेलवरचा नाईटचा व्ह्यू पाहायचा होता कारण खूप सारी लाईटिंग तिथं केलेली होती. तर आता आपण परत जाऊया शालू ढाब्यावर. तर तुम्हाला ही व्हॅलेंटाईन डे निमित्त केलेली किटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.